तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सरफराज शेख, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. सरफराज शेख आहेत मॅन ऑफ द मॅच. चला सरफराज आपण या. अभिनंदन कोणी या टीमचं. चला कुठे जायचं नाही. कोणी या टीमला विनंती असेल यानंतर सामना होणार आहे विनर विनर या दोन टीम मध्ये. चला सरफराज आपण या. आणि मनीष धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. किरण अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. कोणी टीम शेवटच्या बॉलवरती हा विजय नक्कीच मिळवलाय. 4 चेंडू 6 धावा डिफेंड केल्या सरफराजने अंतिम षटकामध्ये. आणि अभिनंदन LNT खोनी या टीमचं अभिनंदन. या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय विकास शेठ ठोंबरे यांचं देखील अभिनंदन. आणि सामना सुरू होतोय. आई गावदेवी जय भोले खिडकाली त्यांना फाईट करेल वीर तानाजी दापोडे. या दोन संघांमध्ये सामना असेल. आणि सामना जसा सुरू होईल यायोग्य आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक सोनू बांगर. थँक्यू सो मच रोशन संते. चला टीम वीर तानाजी दापोडे संघाचा 12th मॅन आपण पाठवायचा आहे. 12वा खेळाडू आपण पाठवा लगेच. कारण की या ठिकाणी आपण पाहिले गेले तर आई गावदेवी जय भोले खिडकाली संघाचे 12th मॅन उपस्थित आहेत. दापोडे संघ आपला 12th मॅन पाठवायचा आपण लगेच. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल कारण की स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. अनेक सारे पारदर्शक देखील असतील या स्पर्धेमध्ये. त्यामुळं लगेच आपण या ठिकाणी आपला एक 12th मॅन पाठवायचा आहे. आई गावदेवी खिडकाली टीमनं नक्कीच आपण पाहिले गेले तर टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी वीर तानाजी दापोडे संघाला. दोन्ही टीमला देऊया आपण मॅच साठी शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शुभ सकाळ सर्वांना. शिवमय सकाळ. गुड मॉर्निंग. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज तयार. गेम ऑन. पहिला चेंडू या ठिकाणी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. इनसाइड आउट खेळायचं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क नाहीये. पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ होतो, आतमध्ये येतो आणि फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. राजेश ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट. राजेंद्र असतील आणि फटका चांगला. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळलेत. कव्हरला ढकलला चेंडूला परंतु आउट थोडीशी स्लो होती आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करतायत. तू मे
दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि यष्टीरक्षकानं थोडीशी चुकी केली परंतु बॅकअप देण्यासाठी खेळाडू आले आणि त्याने मात्र हा डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. टीम दापोडे संघाला रनआउटच्या स्वरूपानं पहिला धक्का. त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपानं बाद होता. थोडस व्हॅल्यू मोडायचं आपण डीजे मास्टर आमचे तुषार. हालो शेख, हालो 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 शेख, हालो. चला न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती दिनेश येत आहेत 3 नंबर 3. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र ही रनआउटची विकेट पाहायला मिळते. फलंदाज सलामीवीर बाज होणारे फलंदाज आपण पाहिले की तर अजय बाज झालेत रनआउटच्या स्वरूपानं. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा तेजस सज्ज होतील. पॉवर प्लेचा षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं सध्या तरी सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाव पुढचा बॉल पाहावं लागेल, लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावी ती मिळते आणि धावसंख्या एकीने पुढे सरकेल. 2 धावा फलकावरती. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते. टीम वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून नाजूक सुरुवात पाहायला मिळते. मोठे फटकेबाजी या ठिकाणी सुरुवातीला पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत आपण पाहिले तर एक विकेट देखील गमावली आहे. पुढचा बॉल या षटकातील ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट करायचा होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. चेंडू खाली राहतो आणि भरपूर वेगाने देखील निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक हा सुरेख डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थगित. 2 धावा फलकावरती ओव्हर द विकेट. ऑन द टॉस खेळ. फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल कव्हर सीमा रेखा बाहेर आलाय. पहिला चौकार फलंदाज दिनेशच्या बॅटमधनं. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 6 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. वीर तानाजी दापोडे त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना नक्कीच आपण पाहतायत आई गावदेवी जय बोले खिडकाली संघ त्यांना फाईट करतोय. त्यांच्या समोर खेळत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लॉफ करायचा होता. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देतात फलंदाज दिनेश की लॉंग ऑनच्या दिशेला फटका मला खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. चांगला कमबॅक करतात गोलंदाज तेजस देखील. डॉट बॉल आलाय. एकूण चेंडू या षटकातील आपण पाहिले तर आतापर्यंत बॉल झालेत 5 चेंडू या षटकातील आतापर्यंत होता. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. मागे खेळताय. बॅकफूट वरती गेले. पूल केलाय. फटका चांगला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. बॉल पहिल्या टप्प्यावरती स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 1 गडी बाद 10 या आकड्यावरती. डीजे तुषार.
सर्व षटक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या 10 गोलंदाजी मार्गवरती. आता दुसरं षटक अनिल म्हात्रे येतात दुसऱ्या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ चांगला फटका आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु खेळाडू उपस्थित बॉडीच्या साह्याने बॉल लाडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा बाहेर. फलंदाज राजेंद्रच्या बॅटमधून आलाय चौकार. तुषार क्या बात आहे. अप्रतिम संगीत आहे त्या डीजे मास्टर तुषार मडके यांच्या माध्यमातून. चौकार आलाय. धावसंख्या 14 वरती पोहोचतीये. फुल टॉस लेफ्ट हिट. उंची जास्त गेले फायदा उचलू शकला नाहीयेत. लांबी कमी खेळाडू उपस्थित. क्षेत्ररक्षक होते सुयोग पाटील. सुयोग पाटील टिपला हा झेल आणि लागलाय दुसरा धक्का. वीर तानाजी दापोडे संघाला. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर राजेंद्रची खेळी संपुष्टात. तुषार फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. फुलटॉस चेंडूवरती फायदा उचलू शकले नाहीयेत फलंदाज राजेंद्र आणि विकेट गमावली आहे. चला फलंदाज लवकर जायचं. आपण विकेट मिळते या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहतात अनिल म्हात्रेला. धावसंख्या आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती संघ थांबलाय. वीर तानाजी दापोडे. चला नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये भादोड विपक्ष भूमी 11 राया संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. चला यावेळेस मात्र आउटसाइड ऑप्शन पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावी ती मिळते. धावसंख्या 15 वरती पोहोचते. नवीन खेळाडू आले तर जीत मैदानाच्या आतमध्ये येतात 4थ्या क्रमांकावरती. एका बाजूला आपण पाहिलं नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार देखील आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. संधी होती राजेंद्रला परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये आणि त्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली गोलंदाज अनिल म्हात्रेला. आणि आता मात्र थोडासा व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला राऊंड द विकेट. सर्व काही घडतं या ओव्हरमध्ये. फटका चांगला आहे. फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. चौकार. हे षटक थोडस मागड होत असताना आपण पाहायला मिळतोय गोलंदाज अनिल म्हात्रेच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. दुसरं धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली ती 19 आकड्यावरती. एकूण चेंडू षटकातील आपण पाहतात आतापर्यंत झाले ते 3 आणि धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये तब्बल 9 धावा आतापर्यंत खर्च होत आहेत. हो यावेळेस देखील आउटसाइड ऑप्शन अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर जात होता. पाठलाग देखील केला होता बॉलचा फलंदाज जीतनं परंतु संपर्क नाहीये कोणत्या प्रकारचा आणि जाऊ दिला चेंडूला. व्हाईट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओके आबाद यॉर्करचा प्रयास परंतु पंच सांगतात बॅट कट असेल. एज लागली पंच सांगत असताना पाहणी केली पंचांनी आणि सांगतायत इशारा करतायत फिल्डिंग करायला टीमला खिडकाली संघाला देखील की बॅट कट आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकील 20 धावा फलकावरती. स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि स्ट्राईकला फलंदाज दिनेश पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. पुढचा बॉल षटकातील अनिल तयार. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ग्लान्स करतायत परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होते. भरपूर वेगाने आला होता चेंडू. झेल पकडण्याची संधी देखील मिळाली नाही परंतु बॉल आडला जरूर गेलाय. प्रयत्न केले होते परंतु या ठिकाणी 4 धावा जरूर वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 3 धावा वाचले असेल कारण की हा चेंडू नक्कीच बाउंड्रीच्या बाहेरच गेला असा. जर संपर्क झाला नसता हाताचा आणि चेंडूचा तर चौकार मिळाला असा. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 22 त्या आकड्यावरती संघ पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल.
पुल करायचं होतं मिस टायमिंग स्ट्रोक बॅट वरती व्यवस्थित झाला नाहीये क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत या ठिकाणी सहजरित्या 2 धावा कंप्लीट होतात गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 24 धावा फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघ डीजे सकाळी सकाळी आज कोणत्या तरी मूडमध्ये आलेत आणि थोडंसं ते आम्हाला देखील टेन्शन देण्याचं काम करतात सकाळच्या सत्रामध्ये चला या ठिकाणी 2 षटकं कंप्लीट होत आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये आला एकूण धावा आपण पाहिल्या त्या 10 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात आणि विकेट कॅरी केली होती परंतु षटक थोडंसं मागणं राहिलं 14 धावा आल्या त्या षटकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती 12.00 सरासरीने वाटचाल सध्या तरी सुरू आहे ती वीर तानाजी दापोडे संघाची आणि आता मात्र गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत तेजेश सेकंड स्पेल क्षेत्ररक्षण देखील पूर्णपणे विखुरलं गेले कारण की पॉवर प्ले आता समाप्त झालाय पहिला चेंडू या षटकातील ओव्हर द विकेट अगोदरच बॅट फिरवली गेली चेंडू पडण्याच्या अगोदरच बॅटचा पेस ओपन गेला फलंदाजांना त्याच्यानंतर चेंडू निघून जातो विकेट किपर यांच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे आपल्याला पाहायला मिळेल यशच्या पाठीमागे मास्टर माइंड यष्टीरक्षक महेश पाटील यांना आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक खेळतायत व्यवस्थित चेंडूवरती नजर नव्हती गुडलेंड वरती पडल्यानंतर चेंडू बॉडीवरती ब्रश होतोय आणि पुन्हा एकदा मिळते लेग बायच्या स्वरूपाने एक धाव चांगले चेंडू येतात वेगवान चेंडू येतात गोलंदाज आपण पाहतायत तेजेसच्या माध्यमातून इम्प्रेस करतोय या दुसऱ्या षटकामध्ये देखील धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 25 धावा धावफलकावरती आजच्या दिवसातील पहिला सामना खूप चांगला रंगला या मैदानावरती LNT खोनी संघाने तो चांगला सामना जिंकला अंतिम मोमेंटला पुढचा बॉल ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चांगला बॉल लाऊड अपील परंतु या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत डॉट बॉल असेल चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवतात या जोडीला आपण पाहतो एका बाजूला दिनेश दुसऱ्या बाजूला जीत दोन्ही फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज तेजेश 3 चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातील आणि एकच धाव खर्च केली आतापर्यंत व्हेरी गुड बॉलिंग लो फुल टॉस ही चुकी झाली तेजस कडनं आणि त्याचाच फायदा उचलला फलंदाजांना पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर आलाय षटकार माझ्या षटकार येतो फलंदाज जीतच्या बॅटमधनं धावसंख्या 6 ने पुढे सरकेल टोटल स्कोर 31 धावा धावफलकावरती मामाच्या मुळीवरती भरपूर संगीत आहेत ओव्हर द विकेट ऑल ऑफ टेट परंतु या ठिकाणी उंच जास्त गेला चेंडू आणि लांबी कमी पाहायला मिळते नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील 2 ने धावफलक पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती षटक आतापर्यंत सुरुवातीला चांगलं राहिलं परंतु आता शेवटच्या काही चेंडूमध्ये थोडंसं महाग होत असताना तेजच हे षटक कारण की आतापर्यंत बॉल जर षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 5 बॉल आणि 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च होत आहेत शेवटचा बॉल या षटकातील तेजस ओव्हर द विकेट स्ट्राईक केला फलंदाज जीत येस डेट घोषित करतात पंचांच्या भूमिकेमध्ये जतीन भुयाल सर मेन पंच आपल्याला पाहायला मिळतील यस आणि स्क्वेअर लेगचे पंच नक्कीच सुदीप अंबावणे सर पाहायला मिळतील हे 2 ऑफिशियल अंपायर या मॅच साठी शफल झाले क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतायत स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित आहेत एक धाव तर कंप्लीट दुसरीचा कॉल दिलाय धावाची संधी महेश पाटील त्या ठिकाणी आणि पाहावं लागेल पंच पाहणी करतायत अजून एक धावेचा प्रयत्न केलाय आणि पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु आता फलंदाज बाद असतील
चौथ्या धावेचा प्रयत्न केला आणि चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र यस चेक केलं जाईल पंजा थर्ड अंपायर घेतला जाईल दुसरी साठी नक्कीच जेव्हा धाव घेतली होती तेव्हा मात्र फलंदाज या ठिकाणी बाद आहे की नाहीये हे सर्वप्रथम चेक केलं जाईल. फलंदाजाला थांबायचंय कुठे जाऊ नका आपण फलंदाज थांबायचं आपण डगआउट मध्ये जाऊ नका. चौथ्या धावेचा प्रयत्न होता ना नक्कीच महेश पाटील यस आणि फलंदाज बाद असेल दुसरीला बाद नाहीये दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज पोहोचले होते क्रीज मध्ये परंतु या ठिकाणी आता चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतात. चला नवीन फलंदाज लगेच यायचा आपण मैदानाच्या आतमध्ये डीजे. या बात आहे तुषार मापात पाप असं संगीत येत आहे आणि खेळाडू देखील असतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले असेल सॉरी माफ करा की मॅजिकल ओव्हर कारण की मागे स्पर्धा झाली होती त्यावेळेस प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा अशाच प्रकारे येत होता. आता मॅजिकल ओव्हर असेल अर्थातच या षटकामध्ये धावा वाढवण्याची संधी असेल एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आणि जर 15च्या आतमध्ये रोखलं टीम वीर तानाजी दापोडे संघाला धावा बनवण्यापासून या षटकामध्ये तर 5 धावा मायनस होतील आणि धावा 15 बनवल्या बॅटिंग करत असताना या षटकामध्ये वीर तानाजी दापोडे संघानं तर धावा 5 धावा या ठिकाणी प्लस केल्या जातील. 5 धावा प्लस करण्याचा चान्स ही संधी आली आहे चॅलेंज झालाय टीम वीर तानाजी दापोडे संघासाठी. गोलंदाज येत आहेत ऋतिक म्हात्रे. छत्तीस धावा फलकावरती नवीन फलंदाज आले नक्कीच प्रितेश पाटील. चला जास्त वेळ आपण घेऊ नका नक्कीच फलंदाज आणि गोलंदाजाला ही सूचना असेल. मॅजिकल षटक पाहायला मिळतोय या षटकातील पहिला बॉल यॉर्करचा प्रयास सतिक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ऑन साइडला ढकललाय बॉटमहँडचा वापर करत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत फलंदाज जीत परंतु नकार दिलाय प्रितेशना. एक धावी ते मिळेल धावसंख्या नक्कीच एकने पुढे सरकेल 37 धावा फलकावरती. महेश पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नक्कीच खिडकाली प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहत आलोय आणि अनेक साऱ्या मेजबाना देखील त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये असतात. नेहमीच हास्यमय वातावरण त्या स्पर्धेमध्ये असतं आणि ते देखील एक जॉली स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत महेश पाटील यशांच्या पाठीमागे. ओ क्या बात आहे पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर सक्षम ठरतो या चेंडूवरती. उत्तर नव्हतं फलंदाज जीतकडे कशा प्रकारे फटका खेळायचा परंतु या ठिकाणी सिंगल एकवटली आहे. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 38 धावा फलकावरती. चांगली सुरुवात केली आपल्या षटकाची गोलंदाज ऋतिक म्हात्रेनं आपण पाहतायत या चौथ्या षटकामध्ये. मॅजिकल ओव्हर सध्या तरी सुरू आहे. स्ट्रायकरला फलंदाज प्रितेश पाटील राईट अमोर द विकेट. ग्लान्स करतायत मागे खेळतायत फटका चांगला आणि धावा देखील मिळतील चांगला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर चौकार. प्लेयर आपण आतमध्ये या नक्कीच आमचे स्वयंसेवक आपण जायचं बघा त्या ठिकाणी प्लेयर स्वतः जात आहेत खेळाडू स्वतः या ठिकाणी चेंडू आणण्यासाठी गेले त्यामुळे आपण स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा लगेच.
42 42 फलकावरती. हो चांगला बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयास ऑन साइडला सॉफ्ट हँड टार्गेट चेंडूला ढकलण्यात आलाय ऑन साइड मध्ये आणि तोपर्यंत मिळतात त्या ठिकाणी 2 धावा. धावसंख्या 44 44 फलकावरती आणि या दरम्यान किरण पाटील मोहिलीचे आहे त्यांचं देखील आगमन होतं आणि त्यांचं मनपूर्वक येस नक्कीच किरण पाटील मोहिली यांच्याकडे नक्कीच शुभेच्छा आल्यात. ओव्हर द विकेट लो फुलटा चेंडू समोर खेळलेत आणि खेळाडू उपस्थित टिपली झेल फलंदाज बाद प्रितेश पाटीलची केली संपुष्टात. अजून एक सफलता टीम खिडकाली संघाला. पान मसाला दाने दाने में केसर का दम. क्या बात आहे. नक्कीच संगीत येतात तुषार मडके डीजे श्रावणी यांच्या माध्यमातून अप्रतिम सकाळच्या सत्रामध्ये ते एंटरटेनमेंट करतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. विकेट मिळाली आहे मागच्या चेंडूवरती आणि मॅजिकल ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल आणि 8च धावा बनल्या गेल्यात. अजूनही 1 चेंडू आणि आता 7 धावेची गरज आहे. षटकामध्ये या ठिकाणी नक्कीच प्लस मायनस आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट स्कोर ऑफ द विकेटने खेळतात ऑन साइड मध्ये डीप मध्ये खेळाडू उपस्थित पोहोचतील तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि हे षटक राहिले टीम खिडकाली संघाच्या बाजूने कारण की या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या त्यामुळे आता वीर तानाजी दापोडे संघाच्या 5 धावा या मायनस केल्या जातील आणि स्कोर असेल आता धावफलकावरती 40 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पंचेचाळीस धावा होत्या नक्कीच आणि त्यातून आम्ही 5 मायनस केल्या 40 राहिल्यात. स्कोर 40 असेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. स्ट्राईकला फलंदाज हर्षद ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्गवरती 5वं षटक धीरज येत आहेत. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता अगोदरच बॅट देखील फिरवली होती परंतु बॅटच्या वरच्या यशाला चेंडू लागलाय टॉप एज लागली होती मागे खेळाडू देखील उपस्थित प्रोटेक्शन होतं फायनल एक रिझनला तोपर्यंत मिळतात त्या ठिकाणी 2 धावा. सिंगल डबलच्या साह्यानं सध्या तरी वाटचाल सुरू या मॅच मध्ये टीम वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या पोहोचेल 42 आकड्यावरती. 42 धावफलकावरती मागचं षटक 5 धावा या ठिकाणी कमी झाल्या अन्य त्या ठिकाणी जर प्लस मध्ये आल्या असत्या तर कुठेतरी धावफलकावरती धावा नक्कीच वाढल्या गेल्या असत्या परंतु या ठिकाणी मायनस झाल्या धावा. चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर पुल केलाय पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. फलंदाज हर्षदच्या बॅटमध्ये आणि षटकारानंतर धावसंख्या पुढे सरते ती 48 या आकड्यावरती.
तयार पुन्हा एकदा धीरज राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा तो चेंडू अर्ध्या पिच वरती हा बॉल टाकण्यात आला आणि पुन्हा एकदा पुलचा लाजबाब स्ट्रोक मिड विकेट सीमा रेखा बाहेर. अजून एक तडाखा, अजून एक षटकार. त्याची भरपाई या षटकामध्ये करतात फलंदाज हर्षद. लगातार षटकार आलेत आणि धावसंख्येला मात्र वेग मिळतो. धावसंख्या पोहोचली 54-54 या आकड्यावरती. हे षटक आता जवळजवळ मागणं ठरत असताना गोलंदाज धीरजचं आतापर्यंत बॉल झाले 3 आणि 14 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी. धीरजला देखील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर करताय दिशाहीन चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मानसिक दबाव, मानसिक दडपण पाहायला मिळतं गोलंदाज धीरज वरती. धावसंख्या नक्कीच अतिरिक्त धावेने पुढे सरकतीये 55 या आकड्यावरती. .55 55 धावा फलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा समोर लॉफ केलाय परंतु यावेळेस मात्र एलिव्हेशन नव्हतं. खेळाडू उपस्थित वेट केला होता, वाट पाहिली होती बॉलची परंतु अतिरिक्त बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत जातोय. लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. चौकार. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ केलाय. उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी. सरळ खेळाडू कक्षामध्ये चेंडू जाऊन लँड होतोय सीमा रेखा बाहेर. फलंदाज हर्षद ऑन फायर. तिसरा षटकार. धावसंख्या नक्की षटकारांना पुढे सरकेल 65 65 धावा फलकावरती. 25 धावा या षटकामध्ये आतापर्यंत कुठल्या गेल्यात. एकूण चेंडू झाले ते षटकातील 5. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक असेल. अतिशय महागडं षटक गोलंदाज धीरजचा आणि काय फलंदाजी केली या षटकामध्ये. फलंदाज हर्षदने लगातार आक्रमण केलंय धीरज वरती. शेवटचा बॉल षटकातील. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर करतायत आणि नो बॉल असेल पंच सांगतायत. नो बॉलचा इशारा आणि फ्रीची देखील संधी असेल कारण की वॉर्निंग देखील दिली होती नक्कीच 1 पॉवर दी ओव्हरची आणि 2 बाउन्सर आले त्यामुळे या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. एज लागली या ठिकाणी खेळाडू उपस्थित शॉर्ट पॉइंटला आणि शेवटच्या बॉलवरती इथे सिंगल. एकूण धावा या षटकामध्ये आपण पाहिलं तर 27 धावा कुठल्या गेल्यात. अतिशय महागडं षटक आणि धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावरती. टीम वीर तानाजी दापोडे संघाच्या. दुसऱ्या धावा फलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर आता 6वं षटक असेल. अंतिम षटक गोलंदाजी मार्ग वरती येतात अंतिम षटकामध्ये.
लो फुल टॉस ताकदवर स्ट्रोक पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला वाईडिश लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर षटकरांची आतिषबाजी करतोय फलंदाज हर्षद. अप्रतिम संगीत आणि खूप चांगली बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये होतीये. फलंदाज हर्षदच्या माध्यमातून सलग षटकार येत आहेत. मागच्या षटकामध्ये देखील 27 धावा कुठल्या आहेत आणि ह्या षटकामध्ये देखील षटकाराने सुरुवात केली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 73 धावा फलकावरती. स्वयंसेवक आपण चेंडू आनंदाचा लगेच आणि प्लेयर आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं. कोणताही खेळाडू आपण पंचांना विचारल्याशिवाय आयोजकांना विचारल्याशिवाय खेळाडू कक्षाच्या बाहेर येऊन काय सूचना असतील. त्र्याहत्तर धावा फलकावरती. अजूनही षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हर्षद. 9 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय परंतु 32 धावसंख्येवरती सध्या तरी बॅटिंग करतोय हर्षद. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. पुढचा बॉल या षटकातील गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतो. अंतिम षटकामध्ये ऋतिक म्हात्रे सेकंड स्पेल सध्या तरी सुरू आहे. लो फुल टॉस पुन्हा एकदा फक्त दिशा दिलीये आणि बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर आलाय षटकार. स्ट्रोक पाहायला मिळतो. नक्कीच आठवण करून दिली विराट कोहलीची. ज्या प्रकारे मात्र वाईडिश लॉंग ऑफला हा षटकार त्यानं ठोकलाय. हर्षदच्या बॅटमधून नक्कीच हा अजून एक षटकार. या षटकामध्ये धावसंख्या 6 ने पुढे सरकेली. पुन्हा एकदा 79 धावा फलकावरती. चला बॅट त्या ठिकाणी नक्कीच चेंज करत असताना हर्षद. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज हर्षद. ऑन स्ट्राईक सेट बॅट्समॅन राईट ऑन द विकेट. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र लाईन बाहेर निघते पंच सांगत असताना आणि लेग बिफोरची अपील देखील केली होती परंतु पंच सहमत नाहीयेत. हाईट फॅक्टर देखील जास्त होत आहे पंच सांगतायत मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट बॉल आलाय. सलगची आपण पाहिले गेले तर 2 षटकार त्याच्यानंतर हा तिसरा चेंडू डॉट आलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. डेट ओव्हर सुरू आहे. स्लो ओव्हरचं षटक. हा ट्रॅक हुक केलाय आणि पुन्हा एकदा बॉल स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. अजून एक षटकार. फलंदाज हर्षद ऑन फायर. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट परंतु उंची जास्त भरपूर उंच गेला चेंडू. खेळाडू वाईडिश लॉंगर वर आलेत आणि टिपली झेल. फलंदाज बाद हर्षदची केली आता होते संपुष्टात परंतु हर्षदनं काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. एकेकाली दापोडे संघ फार अडचणीमध्ये होता. बॅकफूट वरती होता आणि धावा बनवल्यात महत्वपूर्ण 13 चेंडू आणि तब्बल 44 धावांची
इनिंग साकारली या मॅच मध्ये. फलंदाज हर्षदना वेल बॅटिंग. डीजे सुजल येतोय नवीन फलंदाज की वीर तानाजी दापोडे म्हटलं तर खरं अर्थानं TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला जेव्हा सुरुवात झाली ती स्पर्धा नक्कीच दापोडेच्या मैदानावरती होती. वीर तानाजी दापोडेचं ग्राउंड आपण पाहिलं होतं आणि त्याच मैदानावरती ती स्पर्धा आपण पाहिली. त्याच्यानंतर त्या स्पर्धेमध्ये मनीष कोळेकर पांडे यांना नक्कीच ठाणे डिस्ट्रिक्टची पहिली बाईक या ठिकाणी मिळाली होती त्याच ग्राउंडवरती. खूप मोठा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दापोडे टीम आणि त्याच्या आगे फाईट करतोय डोंबिवली विभागातील दादा संघ ज्यांना म्हटलं जातं तो टीम गाई गावदेवी जय बोले खिडकाली संघ. षटक क्रमांक या ठिकाणी 6वा देखील समाप्त होता आणि पहिलं सत्र कंप्लीट झालं. प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात टीम वीर तानाजी दापोडे संघानं 85 धावा बनवल्या गेल्यात आणि 86 धाब्याचं भलं मोठं लक्ष उभं केलंय आई गावदेवी जय बोले खिडकाली संघासमोर. टीम वीर तानाजी दापोडे संघ आपण फिल्डिंग लावण्यासाठी उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर विनर मध्ये सामना असेल. यातून जिंकणारा संघ फाईट करेल LNT खोनी संघासमोर. आज खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. भादोड विपक्ष राया देखील असेल भूमी इलेव्हन राया. त्याच्यानंतर तारापूर विपक्ष गावदेवी स्पोर्ट धोंडा वडिवली याच्यामध्ये देखील मॅच पाहायला मिळेल. यस भूमी इलेव्हन राया संघ अर्थातच नक्कीच भूषणदादा रोहणे यांचा हा संघ आपण पाहतोय. राया टीम खूप चांगलं नक्कीच हे व्यासपीठ आपण पाहतो नक्कीच आणि खूप चांगल्या ट्रॉफ्या चांगलं आयोजन स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय अनिकेत पाटील स्वर्गीय सागर सीताराम तामाने स्मृती चषक 2025 चा पर्व आपण पाहतात. आयोजकांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आमचे सन्माननीय राज भोईर त्याचबरोबर रमेशजी भोईर साहेब असतील महेशदादा भोईर. त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे RB11 वर्रफ संघ. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच सर्वांची छबी तुम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी हा फोटो लावण्यात आलाय RB11 वर्रफ संघाचा. चला फिल्डिंग लावून गेलं जास्त वेळ आपण घेऊ नका. टीम वीर तानाजी दापोडे संघ कारण की अजूनही आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे. 6 षटकांचे सामने आहेत. प्रत्येक संघाला या ठिकाणी ज्या प्रकारे आपण प्रवेश फी करता त्याच्या आधारावरती सर्वांना खेळण्याची या ठिकाणी संधी मिळावी. त्यामुळेच राज भोईर यांनी संकल्पना आखली की 6 षटकांचे सामने ठेवण्यात आले. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये उतारलेत. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. पंच आपण देखील जायचंय आणि तोपर्यंत फिल्डिंग सजवण्यात येते. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर तुषार मडके यांच्याकडे.
चला नक्की 86 धावेचं लक्ष आणि 86 धावेचं लक्ष पाठला करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती महेश पाटील ऑन स्ट्राईक आणि तेजस पाटील. पहिला चेंडू इनसाइड आउट केले 3 फीटच्या वरून खेळतायत पॉवर पे सुरू आहे आणि बॉल जातो नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिजनला स्किट होत आहे क्षेत्ररक्षक थोडेसे नक्कीच स्किट झालेत आणि जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. खातं खुलं होतं महेश पाटील यांचं आणि खिडकाली या संघाचा 2 या धावसंख्येने सिरिकने चौथ्या स्कोरबोर्ड वरती गोलंदाजी मार्ग वरती राजेंद्रला आपण पाहतायत सीनियर खेळाडू आहेत टीम वीर तानाजी दापोडे संघाचे. प्रचंड अनुभव दुसऱ्या बाजूला सिनियर खेळाडू महेश पाटील 2 महान खेळाडू एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगले बॅटल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म डाऊन द विकेट आडव्या बॅटने खेळतात स्कोर ऑफ द विकेट खेळाडू उपस्थित डीप मध्ये आणि तोपर्यंत मिळते सिंगल धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 3 धावा फलकावरती. रोहन तरे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल त्यांच्याकडनं. नक्कीच कालच्या दिवसामध्ये फ्रान्स कोलंबियाची मेजबानी देखील देण्यात आली होती. स्ट्राईक रोटेट होती स्ट्राईकला फलंदाज होते तेजस पाटील. आक्रमक फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. पुल करायचं होतं परंतु मिस टायमिंग स्ट्रोक कॉटन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला जाईल आणि लागलाय पहिला धक्का टीम आई गावदे विजय बोले खिडकाली संघाला. चला फलंदाज पाठवायचा आपण. येस आज मार्गशीर्ष महिना सुरू आणि शेवटचा गुरुवार देखील आणि रोशन संते यांचा नक्कीच 12 महिने उपवास असतो कारण की ते साईबाबा भक्त आहेत आणि आज त्यांचा उपवास आहे. सध्या तरी ते लस्सीचा आनंद घेत आहेत आमच्या व्यासपीठावरती. अनेक सारे नक्कीच उपवास करणारे आम्ही पाहिलेत. उपवासाच्या नावाखाली भरपूर काही खात असतात. येतात मैदानाच्या आतमध्ये हितेश पाटील येतात 3ऱ्या क्रमांकावरती. चला फास्ट करायचा जास्त वेळ आपण घेऊ नका. सूचना असेल बॅट्समॅनला देखील आणि फलंदाज याच्यानंतर रेडी राहायचं आपण. खिडकाली टीम फाबरपेचं षटक सुरू आहे. थोडीशी नाजूक सुरुवात झाली ज्या प्रकारे सुरुवात झाली होती बॅटिंग करत होते वीर तानाजी दापोडे संघ त्यावेळेस देखील अशीच सुरुवात झाली होती. सुरुवातीला सिंगल डबल आले त्याच्यानंतर विकेट देखील आली होती. तसंच चित्र पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित पुन्हा एकदा गोल्डन डकचे शिकारी बनत आहेत. फलंदाज हितेश पाटील देखील 0 वरती होत आहेत बाद आणि राजेंद्रला मिळतीये अजून एक सफलता. क्या बात आहे की साईबाबांचं संगीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून आलं गेलं आणि चला फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज लवकर पाठवायचं मी अगोदर सांगितलं होतं की फलंदाज लवकर आहे आपण. अनुभव पणाला लावत असताना या षटकामध्ये गोलंदाज राजेंद्र खूप चांगली गोलंदाजी होती. 2 सफलता प्राप्त केल्यात. धावसंख्या मात्र थांबली स्कोरबोर्ड वरती आपण पाहतात फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. एकूण बॉल झाले त्या षटकातील 4 बॉल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि यस विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद 4थे गोलंदाज ठरतायत या स्पर्धेमध्ये
ज्यांनी मात्र विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे. राजेंद्रला मिळते अजून एक सफलता आणि सलगचा हा तिसरा धक्का टीम खिडकाली संघ जातो आहे या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी होती. राजेंद्र यांच्या माध्यमातून सलगचे 3 फलंदाज बाद करण्यात येत आहेत. धावसंख्यामध्ये थांबली फक्त 3 या आकड्यावरती 3 गडी बाद. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येतात अनिल म्हात्रे 5व्या क्रमांकावरती येतात. सलामीवीर महेश पाटील मात्र आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल षटकातील राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा रिप्लाय पाहायला मिळते. जणू काय मागच्या चेंडूचा रिप्लाय दाखवलाय. 4 चेंडू आणि 4 विकेट कॅरी केलेत. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज राजेश काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज राजेंद्रने. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतायत. अर्धा संघ तंबूच्या आशाला परतलो आहे. खिडकाली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती जातो आहे. सिनियर खेळाडू आहेत नक्कीच. अनुभव प्रचंड आणि अनुभव सिद्ध केला या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज राजेंद्रने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या खिडकाली संघाची फक्त 3 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. नवीन फलंदाज ओम घरत येत आहेत 6व्या क्रमांकावरती. गीतेश येत आहेत गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकामध्ये. चला फास्ट खेळायचं टीम वीर तानाजी दापोडे संघ. गोलंदाजी मार्गवरती गीतेश येतात. स्ट्राईकला फलंदाज महेश पाटील ऑन स्ट्राईक. 4 फलंदाज गमावलेत. आई गावदेवी जय बोले खिडकाली संघाने. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. फलंदाज महेश पाटील यांना बीट करतायत. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र थांबली फक्त 3 या आकड्यावरती. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. सलामीवीर महेश पाटील देखील स्वस्तामध्ये बाद होतात आणि लागलाय 5वा धक्का टीम आई गावदेवी जय बोले खिडकाली संघाला. नक्कीच 86 धाब्याचं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे आणि 5 फलंदाज गमावत फक्त 3 धावा फलकावरती आहेत.
आणि अजून एक फलंदाज बाद, 6वा धक्का लागतोय, 6 गडी बाद होत आहेत या सामन्यामध्ये. नक्कीच अर्धा संघ तंबूच्या आशेला परतलाय, खिडकाली संघ बॅकफूट वरती. हर्ष येत आहेत नवीन फलंदाज आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील गीतेश. राईट अमोर द विकेट. तो स्क्वेअर कट करायचं होतं परंतु पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स होतोय, टॉस होतोय थोडासा आणि जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. ह्या षटकामध्ये आपण पाहिले गेले तर आतापर्यंत चेंडू झाले तर 4 आणि एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज गीतेशने. 3च धावा धावफलकावरती आहेत. 6 गडी गमावलेत खिडकाली संघाने. वाईड ऑर्करचा प्रयास करतात परंतु आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. पंच इशारा करतात वाईडचा आणि धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल 4 या आकड्यावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात, रिव्हर्स अटेंड करायचं होतं परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू आणि अवघ्या 1च धाव खर्च केली ते देखील वाईटच्या स्वरूपामध्ये गोलंदाज गीतेशने. ऑफ ड्राईव्ह करतायत आणि शेवटच्या बॉलवरती मिळेल सिंगल. षटक क्रमांक दुसरं होते कंप्लीट. 2 धावेचे षटक, 2 गडी बाद करतात गीतेश आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या खिडकाली संघ 5 या आकड्यावरती. चला नक्की सेकंड स्पेल पुन्हा एकदा राजेंद्र येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. थोडासा स्पीड अप करून खेळायचं आपण. 6 गडी बाद, धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी केली आहे राजेंद्रनं. त्यानंतर गीतेशनं इम्प्रेस केलं या मॅच मध्ये. चला वेळ घेऊ नका. का वेळ घेतात आपण टीम दापोडे संघ. फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आला षटकार. समाज हर्ष बॅटमन हा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 11 धावा फलकावरती. तयार पुन्हा एकदा गोलंदाज राजेंद्र. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, एज लागली पाठीमागे. शॉर्ट तडमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट बॉल असेल. 86 धावेचा पाठलाग सुरू आहे. 6 गडी बाद आहेत. 11 धावा फलकावरती. षटक क्रमांक सध्या तरी 3रं सुरू आहे. ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. येस, फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि पुन्हा एकदा फसवलाय फलंदाज हर्षला.
डॉट बॉल आलाय. लॉफ्टेड हिट, बॉटमॅनचा चांगला वापर, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु वाडी स्ट्रॉंगला टिपली झेल आणि फलंदाज बाद. हर्ष देखील बाद होतोय. 7वा धक्का टीम खिडकाली संघाला आणि राजेंद्रला मिळतीये ही 5वी सफलता. 5 विकेट हॉल कंप्लीट करता या मॅचमध्ये. जर एकदा बॉल दाखवायचा राजेंद्र. यस, क्या बात आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण कॅप्चर करायचं आहे राजेंद्र यांना, पुन्हा एकदा दाखवायचं आपण. जोरदार आल्या नक्कीच राजेंद्र यांच्यासाठी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 गडी बाद केले आहेत या सामन्यामध्ये. आता 12th मॅन देखील बॅटिंग करण्यासाठी गेलेत, कारण की त्यांना देखील माहिती आता संधी मिळाली आहे आणि ते गेलेत मैदानाच्या आतमध्ये. दीप जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होते, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी पोहोचतायत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. यस, आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा. फाईट बॉलचा होतोय. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आणि अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होतोय. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 13 धावा धावफलकावरती. मॅजिकल षटक असेल. यस, षटकार आलाय मागच्या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा यस, आउटसाइड इलेक्शन वाईड बॉल असेल. धावसंख्या एकूण धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती.
लॉफ करायचं होतं परंतु या ठिकाणी संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. सामन्यामध्ये मजा नाहीये. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. हा सामना एकतर्फी या ठिकाणी तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक या ठिकाणी सुरू आहे. मॅजिकल ओव्हर आपण पाहतायत. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा बनल्या गेल्यात आणि बॉल झालेत एकूण 5. शेवटचा बॉल 5 धावेची गरज आहे अजूनही. हो नाहीये. शेवटच्या बॉलवरती एकही धाव नाहीये आणि आता धावा मायनस या ठिकाणी केल्या जातील खिडकाली संघाच्या. 4 षटक समाप्त. लगेच स्पीडअप करून खेळायचं. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या पर दापोडे संघ. 23 धावा होत्या त्यातून 5 या ठिकाणी मायनस करण्यात आले. 18 धावा धावफलकावरती आता असतील. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. याच्यानंतर विनर विनर मध्ये सामना लगेच खेळण्यात येईल. LNT खोणी संघ आपण रेडी राहायचं लगेच. हो बाउन्सर पाहायला मिळतो. चांगला बॉल नक्कीच आणि फलंदाजाला बीट करतात. 1 फॉर दी ओव्हर सांगत असताना पंच डॉट बॉल असेल. प्रणय येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती या 5व्या षटकामध्ये. चांगला चेंडू. अगोदरचा बॉल आपण पाहिला नाही की थोडासा बाउन्सरचा वापर केला आणि आताचा बॉल थोडासा खाली ठेवण्यात येतो. डीप राहतो चेंडू, खाली राहिला आणि अजून एक हा डॉट बॉल. यॉर्करचा प्रयास. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातो आणि अजून एक डॉट बॉल. 3 चेंडू लगातारचे डॉट. या मॅच मध्ये मजा नाहीये. सामना या ठिकाणी थोडासा बोरिंग पाहायला मिळतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅकफूट वरती गेले होते. भरपूर सफळ झाले होते परंतु लेगस्टंपच्या वरून चेंडू गेला. पंच सांगतात डॉट बॉल असेल पुन्हा एकदा. समोर खेळलेत. लॉंग ऑन डिझाईनचा कार्ड होईल तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 5. शेवटचा बॉल असेल. 19 धावा धावफलकावरती. चला षटक समाप्त झाले. आता अंतिम षटक असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. वेल फिल्डिंग. वाडी स्ट्रॉंगनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि अडवला बॉलला.
सर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या मॅच मध्ये लॉफ्टेड हिट, उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल खेळाडू पोहोचेल का पाहिजे आणि पोहोचताय तोपर्यंत या ठिकाणी चेंडू मात्र लँड होतोय. षटकार येतो आणि एकूण चेंडू झाले ते षटकातील एकूण आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि यस सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय टीम वीर तानाजी दापोडे संघानं. हार्दिक अभिनंदन संघाचं. खूप चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी देखील फार इम्प्रेसिव्ह राहिली या सामन्यामध्ये. हार्ड लक टीम